पहलगाम हल्ल्याचा भारताने पहिला बदला घेतला आहे। या दहशतवादी ज्यांनी हल्ला केला पहलगाममध्ये निर्दोष निष्पाप लोकांवर, ते 4 दहशतवादींपैकी जे 2 दहशतवादी होते, आदिल शेख आणि आसिफ शेख यांच्या घरावर बुलडोजर चालवला आहे। आसिफ शेख याच्या घरावर बुलडोजर चालवून त्याचं घर पाडलेलं आहे। त्याचबरोबर दुसरा जो होता त्याचं घर जाळलं आहे भारताने, आणि हे योग्य कारवाई केली आहे। निष्पाप लोकांचा बळी घेण्याला आता भारत सुट्टी देणार नाही, आणि हे दहशतवादी आजूबाजूच्या जंगलात लपून बसलेले आहेत। कोणत्याही बिळात हे जास्त दिवस लपून बसणार नाही। या हरामखोरांची आज ना उद्या हत्या होणारच आहे इंडियन आर्मी कडून। त्याचबरोबर यांचा जो मास्टरमाइंड आहे पाकिस्तानमध्ये लपून बसलेला सफुल्ला खालिद, यालाही लवकरात लवकर पाकिस्तानमध्ये घुसून इंडियन आर्मी ठार मारणार। पाकिस्तानच्या ह्या ज्या कुरगुड्या आहेत जम्मू काश्मीर मध्ये, या कायमस्वरूपी आता संपवल्या जाणार आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली।